वास्तव्याचा दाखला असून नुसता नकोय, वास्तव्याचे हे दाखले डुप्लिकेट बनतात सगळे. मुळात म्हणजे त्याला इथं मराठी भाषा तर आलीच पाहिजे. माऊली आहे, मातृभाषा आहे मराठी. आम्ही नमस्कार, मी मंगेश म्हात्रे, BSN मराठीच्या विशेष वार्तामध्ये तुमचं स्वागत करतो. येत्या 1 मे पासून राज्यातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची केली आहे. या राज्य सरकारच्या निर्णयावर राज्यातील 15 लाख अमराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी संपाचा इशारा दिलाय. यावर स्थानिक मराठी नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आपण ते आता जाणून घेणार आहोत. आज आपण आहोत सायन मधील प्रतीक्षानगर विभागामध्ये. इथे जे मराठी रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत. आपल्या सोबत आहे 15 लाख अमराठी रिक्षा चालक. 4 मे पासून संपावर जाण्याचा त्यांनी इशारा दिलाय. आपण मराठी रिक्षा चालक आहे, यावर आपण आम्हाला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. आम्ही नाही जाणार संपावरती, आम्ही रिक्षा चालवणार मराठी माणसासाठी. मराठी आमची माऊली आहे, मातृभाषा आहे मराठी. आम्ही जाणार मराठी रिक्षा चालक आहोत. मराठी आमची माऊली आहे, मराठी आमची आई आहे. ते संपावर न जाण्याचा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरेही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बेंगलोरवाला मी, तरी पण माझं म्हणणं आहे की मराठी बोलायला पाहिजे, इथं शिकायला पाहिजे. आणि मी तर बोलतो परीक्षा घ्यायला पाहिजे सगळ्यांचं. हे मंगलोरचे होते, पण बोलतात मराठी शिकायला पाहिजे होते. आपण अजूनही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मराठी एक सामान्य नागरिक म्हणून आपण यावर काय सांगू शकाल? तर सरकारने जो हा निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे आणि सर्व रिक्षा चालकांना मराठी भाषा ही अनिवार्य आलीच पाहिजे. आपण दुसऱ्या राज्यात गेला तर तिथली स्थानिक भाषा शिकणं आपल्याला अनिवार्य आहे. तर आपल्याला महाराष्ट्रात जाऊन आपण जर फक्त महाराष्ट्र पोट भरायला येणार असाल आणि इथल्या भाषेचा अनादर करत असाल तर हे मराठी माणूस खपवून घेणार नाही. आणि ज्यांना कोणाला 4 मे पासून संपावर जायचे आहे, जे सरकारला वेटीत धरण्याचा प्रयत्न करतात, प्रवाशांना वेटीत धरण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी बिंदास जावं. इथला मराठी रिक्षा चालक मालक आणि टॅक्सी चालक मालक सेना खंबीर आहे आणि मराठी माणसाच्या सेवेसाठी हे चालक मालक दिवस रात्र सेवा करते. आपल्या सोबत आहेत सायन मधील मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष लवनर. आपण या संदर्भामध्ये त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्याला माहितीच असेल, आज या ठिकाणी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे अध्यादेश काढला होता की जो रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, त्याला ही मराठी अनिवार्य आहे. आपण ज्या वेळेला परमिट देताना सर्व माहिती घेतली जातात की बाबा त्याचा वास्तव्याचा पुरावा, तो राहण्याचा त्याचा पुरावा, अशा प्रकारे त्याचं सर्व डॉक्युमेंट्स जमा केलेले जातात. आणि जर तो रिक्षा ड्रायव्हर असू दे, टॅक्सी ड्रायव्हर असू दे, त्याला मराठी येत असेल त्यालाच परमिट आणि हे लायसन्स दिलं जाईल, असं परिवहन मंत्र्यांनी एक अध्यादेश काढला आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल त्याला ही मराठी ही आपला येणं अनिवार्य आहे. आणि याबद्दल दुवादच नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने कालपासून असला एक स्टिकर तयार केलेला आहे, मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, असा हे स्टिकर काढलेला आहे. आणि हा स्टिकर आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना आम्ही देणार आहोत. आणि आपल्यासोबत एक टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मुळात म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर कुठलेही असू द्या, ज्या महाराष्ट्रात राहता खाता, तुमचा संसार पूर्ण चाललेला आहे, गावाला पैसे घेऊन जाता आणि ज्या राज्यामध्ये तुम्ही खाता त्याचा आदर तुम्ही मुळात तर ठेवला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागण्याचा प्रयत्नही करू नये. महाराष्ट्रात ही महाराष्ट्राची माती आहे, या मातीमध्ये तुम्ही खाताय, तुमची बायका मुलं जगतात आणि तुम्ही मराठीबद्दल विरोधात जाऊन आंदोलन करायची तुम्हाला गरज नाही. ज्याला आंदोलन करायचं त्याने इथं राहूही नाही. महाराष्ट्रात त्याचा काय अधिकार नाहीये. इथं खातो ना तर तू इथं इथल्याप्रमाणे वागलं पाहिजे, अशा पद्धतीने त्याने वागलं पाहिजे. आणि परमिट ज्याला द्यायचंय ना त्यांना त्याचे वास्तव्याचा दाखला असून नुसता नकोय, वास्तव्याचे हे दाखले डुप्लिकेट बनतात सगळे. मुळात म्हणजे त्याला इथं मराठी भाषा तर आलीच पाहिजे, सक्तीची पाहिजे. आणि कुणी आंदोलन करण्याचा प्रयत्नही करू नये मराठीच्या विरोधात. महाराष्ट्रात राहता तुम्ही. टॅक्सी चालकांनी एक विशेष मुद्दा प्रकर्षण आणलाय. तुम्ही वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरू नका. ग्राह्य धरायचा असेल तर मराठी भाषा येणं तुम्ही सक्तीचं करा. हा एक चांगला मुद्दा होता. सगळ्यांना टाळ्यामधून तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. हा तांत्रिक मुद्दा होता. वास्तव्याचा दाखला घेऊन परवाने देत होते, मात्र आता मराठी भाषा येणं हे सक्तीचं केलेलं आहे. राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. टॅक्सी चालक मालक संघटनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मराठी भाषेच्या निर्णयाने मराठी आणि अमराठी पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहे. यावर आता सरकार काय निर्णय घेतं हे आता महत्वाचं ठरणार आहे. BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, सायन, मुंबई.